नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज मी तुमच्यासाठी नवीन पॉइंट घेऊन आलोय. पॉइंट आहे क्रमवार विषम संख्यांची बेरीज. क्रमवार विषम संख्यांची बेरीज. तुम्हाला क्रमवार विषम संख्यांची जी बेरीज आहे याच्यावर आधारित प्रश्न जे आहे हे तुम्ही पाहू शकता. एमपीएससी एक्झाम मध्ये पाहू शकता, बाकीच्या वेगवेगळ्या एक्झाम मध्ये पाहू शकता. तर या टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला वापरायचा बघा. क्रमवार विषम संख्यांची बेरीज बरोबर n स्क्वेअर. काय करायचं आहे तर यांचा वर्ग घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघूया आपण आता एक एक्झाम्पल घेऊया. बघा, प्रश्न हे असे पडतात एक्झाम मध्ये. प्रश्न घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर ठीक आहे, आपण आता हा प्रश्न बघूया. पहिल्या 10 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती? पहिल्या 10 क्रमवार विषम संख्या आहेत. त्या क्रमवार विषम संख्यांची बेरीज आहे ती त्यांनी विचारलेली आहे. तर बघा, हा फॉर्म्युला वापरायचा n स्क्वेअर. म्हणजे इथे n म्हणजे टोटल नंबर घ्यायचा. टोटल नंबर किती आहे? 10. पहिल्या 10 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आहे? इथे 10 नंबर आहे म्हणून इथे बघा जो n चा स्क्वेअर आहे, n च्या ठिकाणी मी 10 ही व्हॅल्यू ठेवणार आणि 10 चा वर्ग घेतो. 10 चा वर्ग आहे 100. 10 चा वर्ग आहे 100 म्हणून पहिल्या 10 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती? करेक्ट उत्तर असणार आहे 100 किंवा 100. तुम्ही लक्षात ठेवा. तर हे आहे आन्सर. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. इथे बघा, फक्त नंबर्स बदलले जाते. आता मी हा नंबर घेतो. पहिल्या 8 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आहे? प्रश्न तोच आहे, फक्त नंबर मी वेगळा घेतला. आता बघा, कोणता फॉर्म्युला वापरायचा? n स्क्वेअर. n स्क्वेअर म्हणजे काय? एकूण क्रमवार विषम संख्येचे नंबर. एकूण क्रमवार विषम संख्येचा नंबर. आता इथे 8 आहेत बघा, म्हणजे इथे n स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे तो तुम्हाला माहित आहे. क्रमवार विषम संख्यांची बेरीज बरोबर n स्क्वेअर. पुढे जाऊया. या एक्झाम्पल मध्ये n ची किंमत किती आहे? 8. त्यांनी किंमत दिलेली आहे आपल्याला, ती किंमत मेन्शन कर 8. पुढे जाऊया. 8 चा स्क्वेअर घ्यावा लागेल आपल्याला. इथे 8 चा स्क्वेअर घ्यावा लागेल. 8 चा वर्ग जो आहे, 8 चा वर्ग आहे 64. 8 चा वर्ग आहे 64. म्हणून पहिल्या 8 क्रमवार विषम संख्यांची जी बेरीज आहे ती बेरीज आहे 64. तर या ट्रिक्सचा वापर करायचा आहे आणि काही सेकंदामध्ये तुम्ही बेरीज करू शकता. इथे कोणत्याही प्रकारे पहिले 8 नंबर विषम संख्येचे जे नंबर आहेत ते नंबर मेन्शन करायची गरज नाही. डायरेक्ट हे शॉर्ट ट्रिक्स वापरा. या शॉर्ट ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही हा प्रश्न कमी वेळात अचूकपणे, कोणत्याही चुका होणार नाहीत, हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर प्लीज या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.